तर माझ्या बबड्यांनो, मी आहे तुमचा आवडता स्पायडॅक गायकवाड आणि भाईची रूम दिले ना, तिच्यामध्ये गिझर चालू होत नाही. मला काही फरक नाही पडत गार पाणी गरम पाण्याचा, पण भाई यायला लागलेत. मग काय मी आज कोणाला सांगू नका, मी आज पारोसा गेलो आहे कामावरती अक्षरशः. आता तुम्हाला काय सांगू, नंतर मी मस्त जरा बाहेर बसल्यावरती गेलो माझ्या प्रॉपर्टीवरती हँडल करायला, कॉफी पिली, नंतर नाश्ता केला. बाई रोज पोहे आहेत, काही टेन्शन नाही आहे. आणि नंतर मी इथली स्टाफ रूम बघितली, कारण की आय थिंक मला इकडे शिफ्ट करणार आहे. मग मी विचार केला की भाई मला माझी प्रायव्हसी पाहिजे, त्यामुळे म्हटलं की म्हणजे मनात विचार केला की भाई टेरेसवरती गाडी टाकून झोपेन. परत थोडंसं खावंसं वाटलं, मग खायला आणायला गेलो. नंतर आम्ही किचनमध्ये म्हणजे ना रिक्वेस्ट टाकतो की आम्हाला काय लागणार आहे वगैरे आदल्या दिवशी, ते त्याचं सामान वगैरे उतरवलं. नंतर चेकिंग आपलं काम चालू झालं, चेकआउट म्हणजे गेस्ट यायला सुरुवात झाली. नंतर 1 नंबरमधला फोन ना बंद झाला होता, तो चेंज करायचा म्हणून आम्ही नवीन काढला आणि ही गाडी माझ्याकडे दिली. भाई पंक्चर झाले त्यामुळं हवा मारून तिला न्यायला लागते. एका ठिकाणी हवा मारली की दुसऱ्या ठिकाणी गेलो होते हवा फुस. परत नंतर मी वडापाव खाल्ला आणि इथं ना 3 जण राजस्थानचे म्हणजे सिंगरत भाई, त्यांच्याशी ओळख झाले, ते माझ्याच रूममध्ये. परत रातच्याला असा सीन झाला की भाई माझ्या रूममधले सगळे बाहेर गेले, त्यामुळे मला बाहेर झोपावं लागलं.